सम्यक न्यूज. जय भीम. मी विजय निलंगेकर. सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो. पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. उद्या होणाऱ्या 15 तारखेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी 2 उमेदवार दिले. एक सर्वसामान्यांच्या चळवळीमध्ये, सर्वसामान्यांच्या अडीअडचणीमध्ये मदत करणारा क्षितिज जाधव, त्यांच्या धर्मपत्नी प्रवेशिका क्षितिज जाधव यांना दिलं. आणि दुसऱ्या आमच्या पक्षाच्या पदाधिकारी आणि पक्षासाठी अतिशय चांगलं काम करणाऱ्या आमच्या भगिनी ऍडव्होकेट नाट मॅडम यांना उमेदवारी दिलेली आहे. थोडं हिंदीतही बोलणार आहे, कारण आमच्या बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मुस्लिम भगिनी पण इथं उपस्थित आहे. आज नांदेडचं चित्र काय, नांदेडची अवस्था काय, मला वाटते की संग्रामजी पोंजे साहेब जेव्हा उपनगराध्यक्ष होते त्या काळामध्ये इथं दवाखाना झाला. त्या दवाखान्याची काय अवस्था आहे मला आणखी माहित नाही. त्यानंतर या प्रभागात नाल्या नाही, रस्ते नाही, पार्किंगची व्यवस्था नाही, भाजी मार्केटची व्यवस्था नाही, रस्त्याने चालता येत नाही, अशी परिस्थिती त्या नांदेड शहरामध्ये निर्माण झाली. मग ही परिस्थिती निर्माण करायला जबाबदार कोण आहे? तर नांदेड जिल्ह्यातली प्रायव्हेट लिमिटेड भारतीय जनता पार्टी त्याने अनेक वर्ष नेतृत्व केलं. आता तुम्ही भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा जर बघितला, त्याच्यावर लिहिलंय होय आम्ही केलंय. काय केलंय? काँग्रेसच्या राजवटीत झालेली कामं भारतीय जनता पार्टीच्या त्या जाहीरनाम्यात आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा बसला त्यावेळेस महापौर कोण्या पक्षाचा होता? आणि मग ज्या पक्षाचा महापौर आहे त्यांनी ते पुतळा बसवला. आता म्हणतात ते आम्ही बसवतो. एखादा व्यक्ती पक्ष सोडून गेल्यामुळं पक्ष लहान होत नाही. कोणी जर पक्षापेक्षा स्वतःला मोठा समजत असेल तर तो त्याच्यावर फार नंतर बोलेल. मी आता काही लोकांना असं वाटायला की आपण पक्षापेक्षा फार मोठा आहोत. मी अनेक सभेबंद विचारलं की अशोक चव्हाण भाजपमध्ये का आले? आणखी अशोक चव्हाणांना खुलासा केला नाही की मी या कारणासाठी भाजपमध्ये आलो. तुम्हाला माहित आहे का आले? दुसरं कुठं राहण्यापेक्षा इथं बरं. म्हणून ते स्वतः राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी नांदेडमध्ये एकही उड्डाणपूल केला नाही, एकही दवाखाना काढला नाही, एकही महापालिकेची शाळा निर्माण केली नाही, एकही ठिकाणी भाजी मार्केट बांधली नाही, एकही ठिकाणी विसावा उद्यानच्या नंतर तरोडा भाग असेल, इकडचा परिसर असेल, इथं गार्डन केलं नाही. छोट्या छोट्या शहरामध्ये
उद्यान व्हायला लागलं. तुम्ही माझ्या लोह्याला येऊन बघा, मी 1 वर्षापूर्वी आमदार झालो, त्याच्या आधी खासदार होतो. आज आम्ही बौद्ध विहार मानतो. नांदेड जिल्ह्याचं सगळ्यात मोठं बौद्ध विहार लोह्यामध्ये बांधलं. आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी 4.5 कोटी रुपयाचा निधी दिला. पूर्ण व्हायला आणखी किती पैसे लागतील मला माहित नाही, पण नांदेड जिल्ह्यातल्या लोकांनी तिथे येऊन बघितलं पाहिजे की बौद्ध विहार कसा असतो. मग माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता हे करू शकतो, अशोक चव्हाणांनी का केलं नाही? उलट अशोक चव्हाणांनी हे केलं. आपला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चौक कुठं होता? लातूर फाट्यावर होता की नाही? कोणाकोणाला माहित आहे? हात वर करा. डॉक्टर आंबेडकर साहेबांच्या नावाने चौक होता. त्याच्यावर नॅशनल हायवेचा ब्रिज होऊ लागल्यामुळं तो चौक आपल्याला नाईलाजाने काढावा लागला. आणि तो चौक काढल्याच्या नंतर यांच्या डोक्यामध्ये अशी संकल्पना होती आदितीताई की तिथे एक कमान उभा करायची आणि कमानीला कोणाचं तरी नाव द्यायचं. पण मी खासदार होतो. खासदार असताना त्यांची एक संकल्पना मोडीत काढली आणि आंबेडकर चळवळीचे नेते सुरेशदादा गायकवाड असतील, आमचे दलिताचे नेते माजी आमदार अविनाशराव घाटे असतील, सुभाषरावजी साबळे असतील, उत्तमराव सोनकांबळे असतील, या सगळ्या मंडळीची बैठक आम्ही बोलवली. जिल्हाधिकारी, आयुक्त या सगळ्यांची चर्चा केली आणि मी ठणकावून सांगितलं की तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा राहिला. तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालं पाहिजे. तिथं जागा उपलब्ध नव्हती. आम्ही जागा उपलब्ध केली, सरकारी पैशाने जागा उपलब्ध केली आणि आज त्या ठिकाणी अशा पद्धतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभा करायचं. आम्हालाही आमचं नाव देत आहेत, आम्हालाही कोणाचं नाव देत आहेत, पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावापुढे सगळे नाव फिके आहेत हे समजून घेतलं. मेरे मुस्लिम भाई और बहनों, आज तक देखते हैं आप 50 साल ये चौहान फैमिली में मुस्लिम और दलितों के वोट पे राज किया. जब तुम्हारी ईद आती थी तो सबसे पहले जाके लाइन में बैठते थे. इधर से टोपी पिनाओ, उधर से पिनाओ, ये रुमाल डालो, और रुमाल डालो, इधर से फोटो निकालो. फिर आज ऐसी क्या नफरत होने लगी मुस्लिम वोट से? उनको मुस्लिम की वोट नहीं चाहिए, इतनी नफरत क्यों होने लगी? दलित के वोट नहीं चाहिए, ये नफरत क्यों होने लगी? ये पूछने की बारी या पूछने का वक्त आगे आया. ईद के टाइम में जैसी टोपी पहनाते थे, अभी ऐसे टोपी पहनाओ कि जिंदगी भर वो टोपी की याद होना रखना चाहिए. ये तुमको मौका है. पूछो हमारे वोट पे तुमने 50 साल राज किया, फिर आज क्या नफरत होने लगी? सोचने की जरूरत. अरे तुम्हारी वोटर की इज्जत उन्होंने क्या की? वोटर का सम्मान उन्होंने क्या किया ये सोचो. कोई गरीब होगा, कोई अमीर होगा, मगर सबकी इज्जत बराबर है. उन्होंने परसों के दिन कहा रोज खाओ मटन, कमल का दबाओ बटन. आधे किलो मटन के बराबर तुम्हारी इज्जत हो, आधा किलो मटना बराबर तुम
तुमची किंमत त्यांनी केली. हा जो पैशाचा माज आहे, सत्तेची मस्ती आहे, ते तुम्हाला या निमित्तानं उतरवायचं आहे. आता कुठेही गेले की लोक म्हणाले भाव काय निघते, आता हे काय भाव काढणार आहे, हे तर पाया पडून मत मागायला काम करणारे पोरं आहेत. आणि या पोरांकडून आमच्या या भगिनी कोण भाव काढायची अपेक्षा असेल तर मला शेतीतला मटक्याचा धंदा टाकून द्यावा लागला. कमी मटक्यात पैसे आणून घाले. काय जे प्रायव्हेट लिमिटेड भारतीय जनता पक्षाने मटकेवाल्याला नांदेड शहरात उमेदवारी दिली, त्याच्यामुळं मतदाराला वेगळ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न आहे. इथं उभा राखलेले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बघा, कधी दिसले तुम्हाला? खुदपसंत सगळे, मला पान फुलवा. पण क्षितिज जाधव रोज तुमच्या सुखादुखामध्ये असलेला कार्यकर्ता आहे. गरीब राहू द्या, स्वाभिमानी कार्यकर्ता. आमचे ऍडव्होकेट नाथ मॅडम अतिशय सामान्य कार्यकर्ता आहे, लोकांसाठी तळमळ करणारी कार्यकर्ता. माझ्याकडे जेव्हा जेव्हा येतात, भैया ये रहेगा, भैया वो रहेगा, किसको पैसे मिले नहीं, उसका काम रहेगा. ही सर्वसामान्याची जाण असलेली कार्यकर्ते इथे उभे आहेत. काही तुम्हाला लोक येऊन सांगायला लागले की आम्हाला मत दिलं नाही तर लाडक्या बहिणीचे पैसे बंद होतील. अजितदादा पवार साहेबांनी सांगितलं, मी जिवंत राजेपर्यंत, मी म्हणजे मी नाही, अजितदादा, मी जिवंत राजेपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे कोणी बंद करू शकत नाही. आणि आता लाडक्या बहिणीचे पैसे मंजूर करणारी माऊली इथं आपल्या सगळ्याच्या समोर आली. आपल्या मुलीसारखे, आपल्या बहिणीसारखे तरुण चेहरा आहे. आणि महाराष्ट्रामध्ये महिलांचं नेतृत्व सक्षमपणानं करते याचा गर्व तुम्हाला आणि मला आहे. म्हणून आम्ही मुद्दा म्हणालो, आणि तुम्ही आलं पाहिजे. आमच्या महिला भगिनी हे टीव्हीवर बघायला लागल्यात, वाचायला लागल्यात की महिलांचं नेतृत्व करणारी आदित्यताई तटकरे. आम्ही म्हणलं समक्षच या, भेट होऊन जाईल. आपल्याला बदल करायचा आहे. अर्ध्या किलो मटणावर जाऊ नका, काय भाव निघते त्याच्यावरही जाऊ नका. हे भाव काढतात, तुम्हाला काय देतात मला माहित नाही, पण तुमच्या नावावर 5 वर्ष तुमच्या मुंड्या मोडतात. अशोक चव्हाणांनी नांदेड मधली एकही जागा, एकही सरकारी जागा 1 इंच शिल्लक ठेवली नाही. सगळे एकूण टाक. खुले मार्केट असेल, जनता मार्केट असेल, करोडेकर मार्केट असेल, कोटीने विकायचं आणि इथं हजारात घालायचं. हे जोपर्यंत तुम्ही बंद करणार नाही तोपर्यंत नांदेडचा विकास होऊ शकत नाही. आणि तुम्हाला आठवण आहे का? आठवण आहे? पैशावर निवडणुका होत नाही. पैशावर जर निवडणुका झाल्या असत्या तर अशोक चव्हाणला पाडून मी निवडून आलो असतो काय? आता मला तुम्ही मतदान दिले ना, त्याच्यामुळे ते पडले ना. आताही तसंच करायचंय. आता गेल्यावर घ्यायचं की नाही तुम्ही ठरवा. ते काय हायब्रिडचे दाणे एकूण नाही, तुमच्या जमिनी एकूण तेच आहे. पण बटन घड्याळीचं दाबायचं. आता कोणी म्हणाले तर 2 उमेदवार असल्यामुळे मत बाद होते. ते नवीन शोध काढला, त्याने दावाई शोध. दोन्ही घड्याळीचे बटन दाबा. आमच्या बाजूच्या प्रभागातल्या उमेदवार सुनीताताई यादवराव कल्याणकर इथं आलेले आहेत. बाजूलाही घड्याळीचे उमेदवार आहेत 1 नंबर मध्ये. तिथेही घड्याळीचं बटन दाबा. हमारा दूसरे के जैसा नहीं है.
कि यहाँ कमल को डालो, वहां कबशी को डालो, वहां पतंग को डालो, ये सब उनकी शाखा है। ये जो पतंग है ना, कल प्रताप रूढ़ी ने भाषण किया, ये पतंग की दौर किसके पास है वो सोचने की जरूरत है। पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह। बातमी पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राईब करा,